पब्लिक आज आम्ही चाललेलो सांगोला. चला काय चला मग आम्ही पण चालू सूर्योदय मॉलला. आता चाललेलो कॉलेजमध्येच होतो, अजून हॉस्टेलमधून चाललेलो आता डायरेक्ट बाहेरला. बघा आपण सगळं सगळं स्टायलिशमध्ये उगत जायचं बरं का. तर पब्लिक आम्ही येऊस तर रेल्वे पण आले होय. कशा रेल्वे बघा करते का ना विचार बक्की रेल्वे कसं गेलं रे. गेली तुझी सगळी बायको गेली. तर कॉलेजचं बस पण राड सगळं धुमुकळा घातलाय. धुमुकळा पावसानं सगळं केलं. राड रे इजू विजय मेरी बाळा तू बघ रे बाळा. रोडवरती आलेलो आहे आणि आम्हाला जायचं त्या साईडला. ए बघा पोरांनी कसं आमच्यात गादी पळून जाते. आम्हाला पण जावं लागतं पब्लिक. चला गाडी यायला लागली. चलो थांब केला का. चला मग आम्ही पण निघालो आता. गाडी नाही टाराक नाही रे ट्रक शिवाय कसं चांगलं दिसतंय. गेली ग माझी. चालत चाललेलो आता हव्या रस्त्यावरती. गाडी भेटी ना भावा. दादा बघून हात करायला लागला बघा त्या दादा. पब्लिकची रिएक्शन बघायला पाहिजे. पब्लिकची रिएक्शनच्या बद्दल बोलते. कसं रिएक्शन पब्लिकचं रिएक्शन वेगळं. व्हिडिओ केल्यास इज्जत कधी होतं का ह्याचं सांगा. त्याला कमेंटमध्ये गाली द्या. गाली शिवाय तशी हिंदी बोलायला लागलो मी पण तुझ्यामुळं. काय बस व्हिडिओ केल्यास इज्जत कमी होतं म्हणते. बघा का विचार इज्जत कमी होतं. खरंच होतं का. मॉलला जाण्याच्या आधी सगळ्यात आधी शुभमचं पॅन्टला बॉटम करायचं होतं. त्यानंतर डायरेक्ट दुकानमध्ये आलो. त्यानंतर इथे येऊन बॉटम करायला त्यानं पॅन्ट घातला आणि किती बॉटम करायचं आहे तेवढा आतल्या बाजून मोडपून घेतला परच्याला. त्यानंतर त्या दादाने त्या पॅन्टला वरती घेऊन परच्याला कट करून त्याचं प्रॉपर बॉटम केला. बघा बरं का त्याचं फायनल लुक कसं येतं बॉटमचं. हां शुभम एक नंबर ब्रो. आता बॉटम पण एक नंबर झालेला आहे. त्यानंतर निघालो आम्ही ही वाडेगाव नाका. सांगोलमधला वाडेगाव नाका. इथून आम्हाला जायचं आहे सूर्योदय मॉलकडे. चला वातावरण बघा की कसं झालं. आता वातावरण पण कडक होतं आणि पावसाचं पण थोडंफार वातावरण झालं पण पाऊस काय आला नाही. चला पण आम्ही पण निघालो. रोड क्रॉस करताना सांभाळून करावे. हायवे रस्त्यावरती गाडी पण भरपूर आहे. तो रस्ता पण ओलांडू देत नाही तेवढं गाड्या. तरी पण आम्ही पण थोडंफार मस्ती करत निघालो तिथून बाहेर आलो. तरी पण सांभाळून जायला लागतंय बरं का. गाडी कुठून येतं काय सांगता येत नाही. बघा गाडी कसं येते जरा मग आलो. बघा आम्ही येऊन पोचलो आता सूर्योदय मॉलला. बघा कसं पोरांचे उगाच काय तर मस्ती करत. चला आम्ही पण काय घेणार आहे. कुठलं घेणार आहे. ही घे ना. आम्हाला हे चांगलं वाटतं. 27 रुपये हॉस्टेलसाठी 27 रुपये एक नंबर आहे. चला काय करताय. सेंट घ्यायच्या आपत्ती नाही. सेंट वास मारतो. आम्ही पण एक बादली जग त्यामध्ये साबण संतूर साबण डेटॉल साबण अशा पद्धतीने घेतलेलं आहे सगळं. मॉलमध्ये उगं फिरायचं बघा बरं कसं काय घ्यायचं नाही काय नाही. उगं फिरायचं इकडं तिकडं. तरी पण थोडंफार फिरला ते परच्याला खायला घेतलं. परच्याला आपण घेतलं वटाणा सगळं घेऊन खायला. तर आम्ही पण आलो की इकडं बघा घ्यायचं कमी आणि बघायचं जास्त आणि फिरायचं जास्तीत जास्त सगळ्यात. त्यानंतर बिल करायला आलो. बघायचं बिल चालू झालं आपलं. त्यानंतर आम्ही पण येऊन थोडं थांबलो बिल पैसे. त्यानंतर टोटल बिल झालं आमचं. त्यानंतर बघा हे सगळे एका ठेवून परच्याला बादलीमध्ये घालून आम्ही पण निघालो आता हॉस्टेलकडे. चला मग आता चालतच जायला लागतं. आता काय गाडी पण नाही काय नाही. आता हात करून जावं लागतं. तर गाडी थांबवायला पाहिजे नाही तर आम्ही पण जायला लागतं मग चालत. मित्रांनो मॉलमध्ये सगळं सामान घेऊन चाललेलो आहे आता. सामान त्यांचं सामान आमचं सामान. तर पब्लिक आम्ही सगळेजण मिळून काय केलं बाजार केला. आता चाललेला घरी. काय बघ शिका बघ काय म्हणतोय.
कडक कडक किती 10,000 रुपयेच घेतले सगळे. कितीचं बिल झालं रे? 450चं बिल झालंय. जास्त एक 500 रुपये सांगे, 200 रुपये सांगे. मित्रांनो फायनली आम्ही आलेलो आहे आता हॉस्टेलकडे चाललेलो. बघा तिथं हॉस्टेल कॉलेज दिसतं आमचं. चालत चालत जावं लागतं, गाडी कोण थांबतच नाही, हात पण करत नाही ते तिघी जण. चला आम्ही चाललेलो चालत, एक पण गाडी भेटली नाही आपल्याला. नशीबच चांगलं काय गाडीच घावला. चला मग तुम्हाला माझं मोठं ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण नक्की दाबा बरं का.